यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक झाड आईसाठी हा उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता। यावेळी पनवेलमधील आंबिवली येथे विविध जातींची झाडे लावण्यात आली। यामध्ये कडुलिंब, चिंच, कांचन, बावा अशा विविध झाडांच्या जातीचा समावेश होता। या उपक्रमामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, वन विभागाचे अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, सदस्य, विविध सामाजिक संस्थेचे, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांचा समावेश होता। सर्व माझ्या सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत किंवा अन्य सर्व सहकारी आहेत की ज्यांना मी आवाहन केलं होतं की आज वाढदिवसाच्या निमित्तानं पुष्पगुच्छ, बॅनर किंवा केक याच्यावरती खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रम करूया। उन्हाळ्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं उकाड्यानं आपल्या सगळ्यांचा जीव हैराण झालेला होता। अशा वेळेला त्या उकाड्यापासून स्वतःला जर वाचवायचं असेल तर आपल्या अवतीभोवती जास्तीत जास्त वृक्षारोपण केलं पाहिजे आणि याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी लोकांना आवाहन केलं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच आपल्याला आवाहन केलेलं होतं की या पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येकानं आपापल्या आईसाठी आणि ज्यांची आई हयात नाही, या जगात नाही, त्यांनी आईच्या स्मरणार्थ अशा पद्धतीनं झाड लावावं। म्हणजे ज्यांची आई त्यांना आशीर्वाद देते रोज, त्या आईसाठी सुद्धा लावावं आणि ज्यांची आई त्यांच्या जवळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा झाड लावावं। अनेक माझ्या सर्व सहकार्यांनी येऊन या ठिकाणी वृक्षारोपण करून या आव्हानाला प्रतिसाद दिला। मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं कालही अनेक जण आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आले, स्वतःच्या आरोग्याची तपासणी केली, औषधोपचार करून घेतले। त्यांना ज्यांनी आणलं त्यांचं आले त्यांचं आणि ज्यांनी त्या आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो। शनिवारी माननीय अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्फत करिअर गायडन्सचं आयोजन केलेलं होतं, जॉब फेअरचं आयोजन केलं होतं। जे सर्व आले, प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आज अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आहेत। संतोष शर्माजी यांनी 100 HP वॅक्सिन देण्यासाठी नीलम विस्मतेजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या बरोबरीने पुढाकार घेतलाय, त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम मग आज कोणी घेतले असतील, कोणी उद्या घेतलेले आहेत, त्या सगळ्यांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचं ज्या प्रकारे त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि पनवेलचा विकास हा त्यांच्या ज्या प्रकारे ध्यानामनामध्ये नेहमीच असतो, तर ते काम पाहता आज त्यांनी हा जो वृक्षारोपणाचा इथे कार्यक्रम इथे ठेवलेला आहे खरोखर योग्य असा कार्यक्रम आहे। कारण पनवेलचं मोठ्या प्रमाणामध्ये आता नागरीकरण होत आहे, विकास होत आहे, परंतु विकास हा सर्वांगीण विकास तेव्हाच शक्य जेव्हा त्याला एक विशिष्ट अशी दिशा असेल। तर इतर आपण मुंबई आणि इतर ठिकाणचे आपण पाहिलं, मुंबई असेल किंवा आणखी कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर अशा ठिकाणी विकास होताना तेथील निसर्गाची मात्र समजा जपणूक करताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या इथे कमतरताही दिसून येते। त्याच वेळेला पनवेलमध्ये मात्र जेव्हा विकास होत असेल त्यावेळेला या इथे निसर्गाची सुद्धा काळजी तेवढीच घेणं आवश्यक आहे। नाहीतर मग निसर्गाने जर सांगता आपली काळजी सोडून दिली तर मग खरोखरच सांगता काय अवस्था होऊ शकते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आणि त्यासाठीच पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे घेतले जावेत आणि त्या हिशोबानेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ सिटी म्हणजे शहराच्या शाश्वत विकासाबद्दल विचार होण्याच्या दृष्टीने सांगता आपण मग पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण घेत असतो। ऑक्सी पार्क हा ही जे त्यांची संकल्पना आहे खरोखरच आपल्या सगळ्यांच्या समोरची आहे आणि चांगल्या प्रकारे ती रुजू झालेली आहे। त्याच प्रकारे या इथे सुद्धा त्यांनी ह्या ऑक्सी पार्कचं या इथे जे त्यांनी कार्यक्रम हा इथे ठेवलेला आहे खरोखरच कौतुकास्पद असा कार्यक्रम आहे आणि पुढील पिढीसाठी हा अतिशय एक आदर्शवत आणि त्यांना फायदा मिळवून देणारा असा हा कार्यक्रम आहे। खरोखरच मला माझे ते मोठे बंधू असल्याचा मला एक सार्थ असा अभिमान आहे। 5 ऑगस्ट माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त वन विभाग आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने
हा एक 2100 झाडांचा रोपणाचा हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये कडुलिंब असेल, कांचन असेल, करंज असेल, बावा असेल, चिंच या अशा प्रजातीची लागवड आपण केलेली आहे. आणि सर्व म्हणजे गावकरी याच्यामध्ये, या पूर्ण परिसरातील सर्व लोक यामध्ये सहभागी झालेले आहे. आणि हा कार्यक्रम अति उत्कृष्टरित्या म्हणजे संपन्न होत आहे. आणि यामध्ये लोकांचा एवढा सहभाग आहे. आणि संकल्पना जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आलेली आहे की एक झाड आईच्या नाव, तर त्या अनुषंगाने हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने आज आपण वृक्षारोपण केलेलं आहे त्याच पद्धतीनं आता याच्यामध्ये संगोपनाची पण गरज आहे. तर त्या दृष्टीने काही सूचना आम्ही संबंधितांना केलेल्या आहे की याच्यामध्ये अजून आपल्याला प्रोटेक्शनच्या दृष्टीने काय करता येईल आणि त्या दृष्टीने आपण याच्यामध्ये एक काम करणार आहे. यामध्ये कसं आहे की आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वनजमिनीचं सुद्धा त्याच्यामध्ये जात आहे प्रोजेक्टमध्ये. त्यामध्ये जे जमीन म्हणजे जे झाडं हे तुटल्या जातात त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना तर झाडं वृक्षारोपण करायला सांगतोच, परंतु लोकांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे, कारण जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आहे तो थांबवला जाईल आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाईल. ठिकाणी 2000 खड्डे आपण या ठिकाणी मारलेले आहेत आणि 2000 वृक्ष आज आपण या ठिकाणी लावणार आहोत. मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आईच्या नावाने एक झाड सर्वांनी लावावं अशा प्रकारची संकल्पना घेऊन माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी ही संकल्पना या ठिकाणी उतरवलेली आहे. मला ते पनवेल तालुक्यातील जेवढे साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत ते सर्व आज या ठिकाणी आपलं एक आईच्या नावाचं झाड लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना सूचना काल केल्याच होत्या की कोणीही गुच्छ आणू नये, कोणीही केक कापू नये, कोणीही भेटवस्तू आणू नये. अशा प्रकारे हा वाढदिवस आमदार प्रशांत ठाकूरांचा या ठिकाणी साजरा होत आहे. म्हणजे गरमी 48 वर आता टेम्परेचर जायला सुरुवात झाली उन्हाळ्याच्या काळामध्ये, तर ते कुठेतरी त्याच्यामध्ये कमी व्हावं, थंडावा यावा या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी झाडे लावण्याचा हा प्रयत्न चांगला आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं. आज आमचे सर्वांचे नेते आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वांगणीतर्फे वाजे या ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या आंबिवली गावामध्ये अतिशय स्तुत्य असा उपक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून एक झाड आपल्या आईच्या नावाने लावायची जी संकल्पना आहे, ते संकल्पना खरोखर आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा होत असताना इथे संपन्न होत आहे. आपण पाहतोय गरमीचा जोर मे महिन्यामध्ये कशा प्रकारे वाढतोय आणि त्याच्यामधून कुठेतरी सुटका व्हायला पाहिजे, म्हणून आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मन की बात या कार्यक्रमातून सातत्याने सांगत असतात. त्यांच्या मनामध्ये असलेल्या नवीन नवीन संकल्पना तुमच्या आमच्या सर्वांना ते नेहमी उत्तेजित करत असतात, प्रोत्साहन करत असतात. आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी त्यांचा वाढदिवस हा कुठल्याही प्रकारचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ अशा प्रकार किंवा केक कापून साजरा करता एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज येथे आयोजित केला गेला आहे. जवळजवळ 2100 झाडं लावण्याचा आजचा संकल्प आहे आणि निश्चितच हे संकल्प पूर्ण होत असताना आम्हाला अभिमान आहे. आमच्या या पूर्व विभागामध्ये हे जी संकल्पना साहेबांनी राबवली, मी निश्चितच आमच्या संपूर्ण भागाच्या वतीने साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो. पनवेल नगरीचे आमचे कार्यक्षम आणि धडाडीचे आमदार आणि प्रशांतदादांचा 50वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात सर्वकडे साजरा होत आहे. आपण पाहत आहात की गेले अनेक दिवस हा वाढदिवस साजरा होतोय. शनिवारी या भागातील काही तरुण बेरोजगार मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळावा म्हणून आपण महारोजगार मेळावा आपण आयोजित केला आणि मला खात्री आहे त्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना काम मिळणार आहे. त्याचप्रमाणे कालच आपण पाहिलं, आपण सर्व पत्रमंडळी आलो होतात की महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजित केलं. त्या माध्यमातून अनेक रुग्णांनी काल फायदा घेतला आणि आज हा तिथे स्तुत्य उपक्रम म्हणजे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक झाड आईसाठी ही संकल्पना आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी इथे राबवली आहे. आम्हाला आनंद आहे. आज 2000 झाडे, 2000 खड्डे आणि 2000 झाडे तयार इथं आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावायचं आहे. नुसतं लावायचं नाही तर 3 वर्ष ते झाड कसं जगेल
याची जबाबदारी कोशिश फाउंडेशनने घेतलेली आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. आणि झाड कसे जगेल याची निगा सुद्धा राखली जाणार आहे. अशा पद्धतीने आमच्या आमदार साहेबांचा हा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सण आहे. आम्ही तो उत्सव साजरा करतो आणि सर्व कार्यकर्ते आज आनंदित आहेत. अशाप्रमाणे त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव ही ईश्वरी प्रार्थना. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.